संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून पिंपळगाव खडकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे, मी प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं संत निरंकारी मंडळाच्या सर्व महात्म्यांचं, त्यांच्या सर्व सेवा दलातील सहकाऱ्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने धन्यवाद देतो। कारण आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये सामाजिक काम करणं किंवा निसर्ग संवर्धनाचं काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे। आज सुमारे 3-4 एकर क्षेत्रावरती यांनी त्या ठिकाणी 5 ते 6 हजार झाडांची लागवड करण्याचं त्या ठिकाणी ध्येय ठेवलेलं आहे आणि हे फक्त झाडं लावणार नसून तर ते 3 वर्ष त्यांचं संगोपन देखील करणार आहे। हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। शासकीय स्तरावर देखील वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असतात, परंतु ती वृक्ष जगतातच याची खात्री त्या ठिकाणी नसते। परंतु निरंकारी मिशन असेल किंवा नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं कार्य असेल, हे असे काही सेवाभावी संस्था आहेत की जी शासनाची कोणतीही मदत न घेता स्वतःच्या खिशातून किंवा देणगीमधून हे उपयोगी उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात। आणि अरुणने सांगितल्याप्रमाणे आपण कोरोनाच्या काळात पाहिलेलं आहे की फुकट मिळणारा ऑक्सिजन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कितीही रुपये देऊन किमतीला त्या ठिकाणी घ्यावा लागत होता आणि काही दुर्दैवी लोकांना तो ऑक्सिजन वेळेत देखील मिळाला देखील नाही आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही लोकांना आपला प्राण देखील गमवावा लागला। आणि असं निसर्गातून सडळ असताना जे फुकट आपल्याला मिळतं त्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी नसते। असो यांचा चांगला उपक्रम आहे आणि निसर्ग संवर्धनाचं काम ते या ठिकाणी करत आहे। मी पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा धन्यवाद करतो आणि त्यांच्या पुढील या उपक्रमास खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। तसेच त्यांना ही खात्री देखील देतो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल, जे जे सहकार्य त्यांना लागेल ते निश्चित ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असतील उपलब्ध करून देतील याची त्यांनी खात्री बाळगावी आणि जे जे काही लागेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावं। आम्ही निश्चित सेवेसाठी तत्पर आहोत। प्रेमाने बोला, धन्य बोला। आज या ठिकाणी संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये 1S1 या प्रकल्पाच्या अंतर्गत झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि सकाळपासून या ठिकाणी झाडे लावण्याचं काम सुरू झालेलं आहे। संत निरंकारी मिशनचं पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। आणि आमच्या पिंपळगावचं भाग्य आहे का हा प्रोजेक्ट हे वृक्ष लागवड आमच्या पिंपळगावमध्ये होत आहे। आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या वाचून अनेक रुग्णांना आपला जीव दगावा लागला, कारण ऑक्सिजनची कमतरता आपल्याला त्यावेळी भासली आणि आज हा प्रकल्प निरंकारी मिशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे। प्रथमतः त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण अनेक प्रकल्प आपण पाहतो झाडे लावली जातात परंतु ती जगली की नाही जगली याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, परंतु निरंकारी मिशनच्या माध्यमातून ही झाडं लावली देखील जाणार आहे आणि 3 वर्ष ही झाडांचे संगोपन करून ती झाडं जगवली आणि चांगल्या पद्धतीने झाल्यानंतरच ग्रामपंचायत हस्तांतरित करण्यात येणार आहे। असा हा प्रकल्प संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। संत निरंकारी मिशनचा विचार आचार सर्व जगामध्ये हा मिशनचा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्या पिंपळगावमध्ये देखील सुंदर असं निरंकारी भवन त्या ठिकाणी उभारण्यात योगिताईंच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे। प्रत्येक रविवारी इथून पाठीमागं रविवारी त्या ठिकाणी सत्संगत होत होती, आता पुढील काळामध्ये प्रत्येक शनिवारी त्या ठिकाणी सत्संगचा कार्यक्रम होणार आहे। प्रत्येकाने सत्संगच्या कार्यक्रमासाठी देखील 2 तास त्या ठिकाणी यायचे। ज्ञानदान आहे, अन्नदान आहे। अलीकडच्या काळात आपण पाहिलं 2-4 दिवसापूर्वीची घटना, छत्रपती संभाजीनगरमधील ती घटना, दुर्दैवी घटना पाहिली। साधा आयफोन दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली। मुलाला वाचवण्याच्या नादात वडील गेले, सर्व पाहिल्यानंतर आईने देखील आत्महत्या केली, म्हणजे 3 जीव त्या ठिकाणी दगावले। आज समाज या मोबाईलच्या याच्या त्याच्या मोबाईलमध्ये आणि ट्रेसमध्ये गेलेला आहे, परंतु जर आपल्याला चांगले विचार जर आत्मसात करता आले तर आपल्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून प्रत्येकाने शनिवारी 2 तास वेळ देऊन संत निरंकारी मिशनच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हे देखील मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा निरंकारी मिशनचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। प्रेमाने बोला।